नमस्कार, पियू सिटी सिस्टर या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता आम्ही चाललेलो खाली जुन्या घरी. माझं सगळं काम आवरलं, त्यामुळे जुन्या घरी चाललोय. दरवेळेस इथं यायचं म्हणजे सकाळी यायचं संध्याकाळी जायचं, खाली जातच येत नव्हतं. आज आहे मुक्कामाला. सिद्धी येईल ती पेरू घेऊन आली. आधीच्या बरोबर पुन्हा चालले खाली. त्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे. आता वाजलेले 5. थोडासा फेरफटका मारा म्हणलं, अर्धा पाऊण तास. आमच्याकडे कुत्रं पण चाललंय. भारी आभाळ आलेलं आहे आणि सगळीकडं हिरवगार असं परिसर बघा, असलं भारी. इकडं तळ आहे, तळ त्यानंतर तिथं घर आणि इथं आहे जुनं घर. मस्त असं नारळाच्या झाडाने मस्त असं दिसत आहे, भारी. तिने एक पेरू आणला होता, अर्धा तिला दिला आणि अर्धा मी खात चाललेला आहे. आजीला म्हणलं खाली चालले. आजी म्हणते पपईचं झाड आहे, पपईला पपई असते तर बघ. आजीला पपई आवडत. हे बघत झाड, इथं पोल्ट्री आहे, तर कोंबडे आहे. खालचं घर दाखवते मी तुम्हाला 2 मिनिटात. हे बघा पपई, त्याला तशी फुलं आल्या, छोटे छोटे पपई आहे. आहे का ती आपली गाय? आम्ही 2 कालवडी दिलेल्या आहे, मोठी झाली. आहे जुनं घर आमचं. तिथं नारळाची झाड, खाली कसलं उभा पडन तवाच नारळ खायला आहे. त्या टाकीत धुणं धुवायचं, नारळ डोक्यात पडायचं तर भीती नव्हती वाटत. आता कोणी धुवं म्हणलं तर धुणार नाही. कोरपडीचं झाड, कोरपड किती वेळा उपाटली तर कसली डाफाळली बघा कोरपड. उकांडा आहे, मोगऱ्याचं झाड. तो सीताफळ बघ, इथं आहे ना सीताफळ. आजीला खायचे सीताफळ. डोळे पडलेत का काय? डोळे असतात ना. काय करतो रे? उडी निहार उभी राहते ती. बापरे, एवढ्या रात भेवाटन मला थोबाड फुटायचं. टमाट्याचं झाड बघा, कसलं भारी टमाटी. उडीसे पाणी फेकून फेकून टमाटर उगलेलं असं. इथं पेरूची झाड, छोटस पेरूचं झाड आहे, अख्खं लढत आहे. कवडांले देऊ ओके पिकलेला आहे. हे पण पिकले, आपलं उद्या नेऊ बर का आपल्या घरी. पेरू पप्पांना पण डोळ पडलेलं आहे. तर इथं पेरूची झाडं, चिक्कूची झाडं, त्यात डाळिंबाची झाडं होती, लिंबू होतं, लिंबाची झाडं. त्यात कढीपत्त्यावरती वेल गेलाय, कढीपत्ता. इथं चिक्कू आहे, तिथं आंब्याचं झाड. बाकीची झाडं सगळी काढली चालली, घास टाकला गुरांसाठी. चिक्कू सुद्धा किती मोठं आणलंय बघा. चिक्कूंना डोले नसतात, चिक्कू मोठ्या मोठ्या आणली तोडायचे असतात. आमच्या बाईचं चाललंय, चिक्कूला डोळे असतात का? डोळे नसतात. आपल्या कढीपत्ता न्यायची बरं का, ध्यान कर. तर आम्ही डोळं पडलेल्या पप्पाया तोडतो. धर खाली ठेव. 3 आहे, चिक लाग ना. आणि पेरूचं झाड पूर्ण असं पेरू. काही मग 12 महिने पेरू असतात. कसं तिथं पाखरांनी खाल्लाय पेरू. पत कसा लपून बसलेला पेरू हा, पाखरांनी खाल्लाय. तो तिथं पण आहे. काय करायचं? पेरू 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 कच्चं आहे ग बाकीचं. हो दिदा बघ, कसला भारी सापडला पेरू. खाली दाखव.
दाखवायचं पेरू ठेवलेलं कर बंद आता. चिक्कू पेरू पपई कडीपत्ता घेतलाय सगळं तोडून झाली. तर तिकडे घास कापायला लागलाय गायांना. तर गाया कशा टक्कामक्का बघतात. तर हा असा आहे तर असा परिसर बाहेरचा. नारळाची झाडं पेरू चिक्कू सीताफळं. आणि आमच्या मॅडम वरती जाऊन बसल्यात. कुठे आहे कसं ते गेली वरती. ते वरती पायऱ्या आहे वरती जायला छोटासा जिना. त्यानंतर इथे स्वयंपाक खोली आहे. ही पडवी छोटीशी पावसाचं पाणी आतमध्ये जातं त्याच्यामुळे इथं असं नेट लावलंय. त्यानंतर इथं दिवाण कांद सगळा हा शेतीचाच पसार आहे सगळीकडे बघा. तसा इथं जाता आहे मटकं चूल गिरण. त्यानंतर इथे एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. तिथं चहूबाजूनी शेती आहे मध्येच घर आहे. फेक कांदा केलेला आहे पातळच झालेलं दिसतोय. तिकडे वरती आंब्याची झाडं वगैरे आहे. ती आहे छोटीशी पडवी भली मोठी. त्यानंतर इकडे किचन जुनं आहे 30-35 वर्षाचं. इथं चूल होती गॅस आहे. इथं थोडं सामान आहेच आहे. गॅस आहे टाकी तर काही नेलीच नाही. त्यानंतर वरती शिक आहे पहिलं पूर्वीच्या काळात घे ग लावून धरच्या. त्यानंतर रांजण हा रांजण पूर्ण रिकाम आहे. दररोज आम्ही भरायचो माझी मोठी बहीण मी खाली टाकीवरून पाणी आणायचो. 6 हंड्याचा आहे. ती 3 हंडा आणायची मी 3 हंडा आणायची. त्यानंतर मी ते नळ बसून घेतला मग सगळं पाणी तर भरायचं. तिथं हिटर आहे मग ह्या बादल्या अशाच पडल्यात. त्यानंतर हा एक रूम आहे. इथे टेबल कपडे सगळी पप्पाची. तर दिवाण जुनं इथं जुनं सगळं इथंच आहे. फॅन आहे आज चालू. टी व्ही पंप वगैरे कारण इथंच लागतं. घड्याळ आहे बंद पडले आता. त्यानंतर इथून त्यानंतर हे असं झालं की इथंच एक कमानी त्याच्यातूनच बाहेर दरवाजा आहे. कपाट आहे जुनं. आजीची पेटी हे फरताळ पूर्ण. इथं बाथरूम ही मांडणी आहे. जेवढी चांगली भांडी तेवढीच नेलेली बाकीची भांडी इथंच आहे. रूम पलीकडे एक रूम 2 रूम. तर ही अशी रूम आहे. त्या तिकडे पण दरवाजा आहे. कट्टा नेहमी या कट्ट्यावरती बसत असते आजी अण्णा वगैरे. आलो का आम्ही नेहमी या कट्ट्यावर बसायचं बघायचं इकडे कट्टा. आणि हा हिरवा गार निसर्ग. चला आता पिरून 3 घेवाय आपलं जायचे आता घरी स्वयंपाक बनवायचे. उशीर झालाय. कट्ट्यावर बसलं का सगळं दिसायचं. आता झाडं झुडपं वाढल्यात वापर नसल्यामुळं सगळीकडे असं हे झालेलं आहे. हा वर गावात उगले अँटिनापाशी कारण हे 30-35 वर्षाचं घर आहे. म्हणजे मला आठवतंय माझ्या अगोदरचं आहे म्हणजे 92-93 सालचं घर आहे. भिंती वगैरे अजूनही चांगली आहे मजबूत. त्यानंतर ही इकडं नंतर बनवलेलं आहे. मला आठवतंय बनवलेलं. रांजण वगैरे जिना खालचा गोठा टाकी वगैरे असं आहे घर. जुनं ते सोनंच असतं. मी आलोय पिशवी सापडायला. वरून काय आणलंच नव्हतं पिशवी वगैरे. गिरण अजून पण चलती का गिरण चलती जात्यावरती सुद्धा भरडायला इकडेच येत आहे. इकडे एक समोर दरवाजा आहे. तुळस आहे इथे. दरवाजा पपया वगैरे ठेवल्यात ते न्यायची. त्याचा घास कापून झालाय. हा मग इथंच आहे. पुढची होती पिशवी ती घेतली भरलं माझ्या लाडूबाईनी पिशवी. लाडूबाई तू ये खाली होऊन मी येते हा दरवाजा लावून गेट लावून. हा
फळावाली आ चालली का? कशी गा? इकडं बघ ग. पिशवी घेऊन चालली. चला आता चाललं तर घरी. वरती कसा पळतोय बघ. वरती दिसला का? हा ना, दिसला ना मोर. गेला मोर, आवाज ऐकून गेला पायाचा आमच्या. तुला दूध देऊ? दूध गरम करायला ठेवलंय का माझ्या? दर हे कर, आजीला दे एवढा चहा. पटदिशी कुकर लावला, दूध तापायला ठेवलंय, भात शिजायला घातलाय, चहा उकळलाय. तिथे चकी घेतली, चकीची रण घ्यायची, फ्रीजमधून बाहेर काढलेली आई. स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही. घेत जात चहा गरम आहे, गार झाल्यावर घे. करू गार करायला. माझ्या लडवायला मी बसवलंय. लसूण सोलायला कसली इकडं बघ गोडवानी सोलते. लसूण सोलून देते माझ्या लाडूबाई. तिथे माझी चक्की अर्धी चिरून झाली, अर्धी चिरायची राहिली. कुकर झालाय, भात पण शिजला. तर माझा सगळा स्वयंपाक झाला. 2-1.5 तासात माझा पूर्ण स्वयंपाक झाला. डाळ भात चक्की केली, त्यानंतर चपात्या, सकाळची भाजी. आता जेवायला घेत आहे. तो पूर्ण किचन वाटा वगैरे स्वच्छ केलेला आहे. जेवणाच्या अगोदर भांडी घासली ना मग जास्त अशी भांडी पडत नाही, घासायला कंटाळा येत नाही. सकाळची फ्लावर होती ती गरम केली. त्यानंतर पूर्ण असा स्वयंपाक. त्यानंतर हॉलमध्ये बसून आम्ही सगळेजण जेवत होतो. आधीच जेवायला बसलेली होती. सिद्धीचा व्हिडिओ काढते तर सिद्धी पळूनच गेली. त्यानंतर जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग बघा पूर्ण असं किचन वाटा, पुन्हा भांडी वगैरे होती ती फळीला लावली आणि सगळं किचन वाटा पुसून वगैरे घेतला. टोपलं सुद्धा धुवून ठेवलेलं आहे. त्यानंतर असं पूर्ण आता मला उद्या सकाळची तयारी करायची आहे, कारण की उद्या आहे नवमी. त्यामुळे पूर्ण असं डाळ गूळ वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे. लसूण सोलून ठेवलेलं आहे, खोबरं चिरून ठेवलं आहे, डाळ सगळं काढून ठेवलं. काकडी, भेंडी, गवार, कारलं असं सगळं काढून ठेवलं, म्हणजे सकाळ सकाळ जास्त असं बघायला लागायचं नाही. इलायची वगैरे सोलून ठेवलं. मुंग्या लागतात त्यामुळे थोडं फ्रीजमध्ये ठेवला आहे गूळ. त्यानंतर पूर्ण असं भोपळा वगैरे सगळं, भाजी कोथिंबीर निवडून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आता झोपायचं आहे. सिद्धीला काय माझ्याशिवाय झोप येईना. तर आता अख्खा पसारा आवरून झाला. आता वाजलेले आहे 10. कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला ना शेवटी उशिराच होतं. तर चला मग सर्वांना गुड नाईट. पसारा वगैरे लाडूबाईचं मस्ती घालायचं चाललेलं आहे. झोपतो आधी झोप मग ये. तिला कधीच कुठे गेल्यानं झोप येत नाही आपण झोपल्याशिवाय. चला मग गुड नाईट सर्वांना, बाय. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.